माझं लग्न जबरदस्तीचं होतं आणि मला वाटलं होतं आयुष्य अवघड जाणार. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कळालं हा मुलगा वेगळाच आहे. तो माझ्या शेजारी शांत बसला, माझ्या थरथरणाऱ्या हातावर स्वतःचा हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, आद्या, तुला आता कोणाची भीती नाही, तू माझ्यासोबत आहेस. मला कधी कोणी असं सांभाळलं नव्हतं आणि तो तर अक्षरशः मला छोट्या मुलींसारखं पॅम्पर करायला लागला. कधी माझ्या कपाळाचा घाम पुसत होता, कधी रात्री माझ्यासाठी दूध गरम करत होता, कधी मी रडले तर माझ्या केसांवरून हात फिरवत बसला. लोक म्हणतात प्रेम नंतर येतं, पण माझ्यासाठी प्रेम पहिल्या रात्रीच सुरू झालं होतं. आरव महाजन. आरव हा मोठ्या घरातला एकुलता एक मुलगा. पैसा, गाडी, मित्र सगळं होतं त्याच्याकडे. त्याला आयुष्य टेन्शनशिवाय जगायचं होतं. त्याची स्टाईलच वेगळी होती. जे आवडलं ते करायचं, जे नको ते थेट नकार. घरातले त्याला जिद्दी म्हणायचे. मित्र म्हणायचे हा काहीच मनावर घेत नाही. पण खरं म्हणजे आरवच्या आत खूप सॉफ्टनेस होती. कोणी स्वतःचं वाटलं की तो तुटून जपणारा होता. फक्त त्याच्या आयुष्यात अजून तसं कोणी आलं नव्हतं. लग्न वगैरेच्या गोष्टी त्याला पटतच नव्हत्या. मी अजून तयार नाही असं म्हणायचा. पण त्याच्या घरच्यांनी आग्रह केला आणि त्याला पहिल्यांदा आद्या दिसली तेव्हा त्याच्या डोळ्यात सगळं उरलेलं हट्ट थांबलं. आद्या साधी होती. न भारी कपडे न देखावेबाजी. गोड चेहरा पण डोळ्यात हलकी भीती. ती भीती नव्हती, ती सवय होती, कारण ती खूप कठीण वातावरणात वाढली होती. आई वडील गेले आणि तिचं आयुष्य बदललं. मामाच्या घरी राहायला गेल्यावर तिला प्रत्येक गोष्टीत ऐकावं लागायचं. कधी काम बिघडलं की दोष तिचाच, कधी काही मागितलं तर आमच्या घरात एवढं होत नाही असं. मनाने ती चांगली होती, पण आतून सतत सांभाळून बोलायची. तिच्या मनात एकच इच्छा होती, कोणीतरी यावं जे तिला थोडं प्रेम, थोडं लक्ष देईल. अतिशय मोठं काही नको होतं तिला. लग्न ठरलं तेव्हा तिला भीतीच वाटत होती. हेही घर तसंच असेल का? पुन्हा तसंच जगावं लागेल का? मग ती लग्नात आरव समोर आली आणि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिच्याकडे अशा नजरेने पाहिलं ज्यात भीती नव्हती, फक्त शांतपणा होता. त्याने डोळ्यानेच सांगितलं, तू आता सुरक्षित आहेस. रात्र शांत होती. लग्नाची सगळी धामधूम संपली होती. सगळे लोक खाली झोपले होते. फक्त वरच्या खोलीत एक हलकीशी उजेडाची लकीर होती. खोलीत आद्या आधीच बसली होती. तिचे हात थोडे थरथरत, पल्लू पुन्हा पुन्हा सरकवत. खूप लोकात, खूप गोंधळात ती थकलीही होती, पण खरी थकवा तिच्या मनाचा होता. नवीन घर, नवीन माणूस, पुन्हा तडजोड तर नाही ना. दरवाजा हलकासा उघडला. आरव आत आला. त्याच्या चालण्यात नेहमीसारखा कॉन्फिडन्स होता, पण आद्याला पाहताच तो एक क्षण थांबला. ती एवढी शांत, एवढी घाबरलेली, त्याला मनातूनच वाईट वाटलं. तो काही बोलला नाही, फक्त तिच्यासमोर खुर्ची ओढून बसला आणि तिला म्हणाला, तू इतकी ताणून का बसली आहेस? आरामात बस, काही घाई नाही. आद्या डोळे खाली करून बसली. ती बोलायची धाडसही करणार इतकी नर्वस होती. आरवने ते लगेच ओळखलं. तो उठून बाजूला गेला. खिडकी थोडी उघडली, थंड हवा आत आली. तो पुन्हा तिच्या समोर येऊन बसला. नजरेत सॉफ्टनेस, आवाज शांत. तो म्हणाला, ऐक आद्या, मी जरा हट्टी आहे हे खरं आहे, पण तुला घाबरवणं माझा स्वभाव नाही. तू आरामात राहा माझ्यासोबत. तिचे डोळे हलके वर झाले. त्याने तिच्या नजरेत पहिल्यांदा भीतीपेक्षा जास्त काळजी पाहिली. त्याने हात पुढे केला, पण जबरदस्ती नाही. जणू विचारत होता, मी तुझा हात धरू का? आद्याने हलकेच हात दिला. तिच्या हातात थोडी थंडी होती. आरवने तिचा हात पूर्णपणे आपल्या 2 हातात घेतला. तुझे हात थंड झालेत, तू ठीक आहेस ना? आद्या हलकेने मान हलवली, पण तिच्या आवाजात खरं बोलणं आलंच नाही. मला कुणीतरी असं हात धरून बोलावं याची सवय नाही. आरवचं हृदय त्या क्षणी थोडंसं चिरलं. त्याने तिचा हात हलकेपणे दाबला. तो म्हणाला, तू आता माझ्यासोबत आहेस, इथे कोणी तुला दुखावणार नाही आणि मला तुला कधीही तसं वाटायला द्यायचं पण नाही. त्याने तिचा पल्लू सरकलेला पाहिला. हलक्या हाताने तो नीट करून दिला, जणू एखादी छोटी गोष्ट लक्षात घेऊन कोणीतरी काळजी घेत आहे तसं. आद्या थक्क झाली. कधी कोणी इतक्या मायेने तिची छोटी गोष्टही पाहिली नव्हती. आरव उठला, टेबलवरून गरम दुधाचा ग्लास घेतला आणि तिच्या हातात ठेवला. थोडं दूध पी, आजचा दिवस मोठा होता, तुला झोप यायला त्रास होईल. आद्या त्याच्याकडे पाहतच राहिली. तो श्रीमंत, जिद्दी मुलगा जो कधी कुणाचं ऐकत नाही,
असं त्याची ओळख होती, पण तिच्यासमोर तो एकदम शांत, काळजी करणारा, जणू तिचं काही बिघडलं तर स्वतःला दोष देणारा माणूस होता. ती त्याला हलकेच म्हणाली, तू एवढा सौम्य आहेस असं कोणी सांगितलं नव्हतं. आरव हसला, खूप लहान पण खूप खरं हसू. माझ्याबद्दल जास्त लोकांना माहीत नाही असं वाटतं मला. तू दूध घेत होती आणि तो तिच्याकडे बसून पहारे देत होता, जसं कोणी लहान मुलाला आजारी असताना सांभाळतं तसं. काही मिनिटांनी ती हळूहळू रिलॅक्स झाली. तिच्या चेहऱ्यावरील ताण कमी होत गेला. आरवने तिला विचारलं, आता बरं वाटतंय? आद्यानं मान हलवली आणि पहिल्यांदा तिनं त्याच्याजवळ थोडीशी मोकळेपणाने श्वास घेतला. त्या रात्री आरवने काहीच केलं नाही, फक्त तिला सुरक्षित वाटू दिलं आणि आद्यासाठी तेच सगळ्यात मोठं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आद्या उठली तेव्हा तिला प्रथम जाणवलं ती पहिल्यांदा कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. आरव अजूनही तिच्या बाजूलाच बसला होता. बहुतेक रात्रभर तिला डिस्टर्ब होऊ नये म्हणून बसूनच झोपला असावा. तिने हळूच त्याचा हात दूर करायला गेली, पण लगेचच तो जागा झाला. आरव डोळे चळवत म्हणाला, अरे वा, तू जागी झालीस? मला तर वाटलं तो अजून 2-3 तास झोपणार. आद्या हलकसं असली. त्याला त्याचं हसणं पाहूनच दिवस चांगला सुरू झाला. तो लगेच उठला, बस मी लगेच पाणी आणतो. तुला थंड हवेत पाय ठेवायला आवडत नाही ना? आद्या थबकली, तुम्हाला कसं कळालं? तो हसत म्हणाला, काल तू पाय उचलून बसली होतीस ना, ते पाहिलं होतं. आद्या काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा कम्फर्टेबल स्माईल दिसलं. आरव पाण्याचं मग घेऊन आला व म्हणाला, चल ब्रश कर, मी तुझ्यासाठी नाश्ताही आणतो. सगळे रिच्युअल्स नंतर आधी तू ठीक असणं महत्त्वाचं आहे. ती हळूच म्हणाली, इतकी काळजी घेऊ नका, मला एवढी सवय नाही. त्याच्या चेहऱ्यावर खट्याळ स्मित, काही हरकत नाही, माझ्या घरात आल्यावर लोक सवयीची होतात. नाश्ता करताना तिला गरम पोहे ठेवून देताना आरवने तिच्या प्लेटमध्ये लिंबू पिळलं. आद्या चकित, अहो मी स्वतः, तो वाकून म्हणतो, माहिती आहे, पण मला करायला आवडतं. आद्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते. तिला कोणी इतकं कामली, नॅचरली पॅम्पर करत होतंच कुठे. ती पोहे खायला लागते. पहिल्या घासानंतर आरव तिला पाहतो आणि विचारतो, कसं आहे? ती परत त्याच्याकडे पाहून पहिल्यांदा नटखटपणे हसते, चांगले आहे, पण तुम्ही थोडं जास्त लिंबू पिळालं. आरवचे डोळे मोठे, अरे खरंच? मी काय? तो वाक्य पूर्ण करण्याआधी ती हलका हसते, मस्करी केली. आरव थोडा बावरून तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, ओ, म्हणजे तुला मस्करी करायला येते, छान, आता मजा येणार. आद्या पुन्हा हसते. तिचं हसणं पाहून आरवच्या मनात एकच भावना, ही मुलगी जितकी शांत आहे तितकीच आतून नाजूक आहे आणि मी तिला रोज असाच हसायला लावणार. दुपारी सगळी घरची लोक बाहेर गेली. आद्या खोलीत पडदे लावत होती. तिचा पाय घसरला आणि ती जरा वळली. आरवने दुरूनच पाहिलं आणि धावत येऊन पकडलं. तो घाबरून म्हणाला, अरे सावध, लागलं का? आद्या मान नाही म्हणून हलवली. आरव तिला सोडतही नव्हता. तू थोडी नाजूक आहेस का, की तुला जरा जास्त सांभाळायला लागतं? तो प्रश्न ऐकून आद्या ब्लश करायला लागली. कोणाला ठाऊक, कदाचित दुसरा पर्याय. आरव तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, ठीक आहे, मग तुझी काळजी घेणं माझं रोजचं काम समजतो. त्या क्षणी तिचं हृदय जरा वेगळंच धडधडलं. दुपार ओसरली होती. घर शांत, पंख्याचा हलका आवाज. आद्या कपडे घड्या घालत बसली होती. आरव खोलीत आला आणि समोरच बसला. ती त्याच्याकडे पाहून हलकंसं म्हणाली, इतका शांत का आहात? तो हसला, तू काम करताना क्यूट दिसतेस म्हणून पाहत होतो. आद्या एकदम थांबली. तिच्या हातातला दुपट्टा खाली पडला. असं काही बोलायची गरज नाही. आरव पुढे सरकला, दुपट्टा उचलला आणि तिच्या हातात देताना सहज म्हणाला, मला गरज नाही, पण मला वाटतंय. ती लाजून नजर खाली करते. ते दोघं एकत्र घडी घालतात. आरव म्हणतो, चल मी मदत करतो. आद्या लगेच हात पुढे करते, नको, घरच्यांनी पाहिलं तर. तो नजरेनेच म्हणतो, त्यांना आवडेल. दोघे कपड्यांच्या घड्या घालत होते, पण आरव मुद्दाम चुकीची घडी घालतो. आद्या हसू दाबते, असं कोण करतं? ही घडी कुठे आहे तुमची? आरव खोटं सिरियस होत म्हणतो, मी मज्जा म्हणून नाही करतोय, तुझं लक्ष माझ्याकडे यावं म्हणून करतो. ती पुन्हा हसते. पहिल्यांदाच ते दोघे इतका आरामात बोलत होते. आद्या एका कपड्याच्या वरच्या साडीचा बॉक्स काढायला जाते. हात पोचत नाही, ती पंजावर उभी राहते. आरव शांतपणे मागे उभा राहतो. दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवून तिला स्टेडी करतो. ती दचकते. आरव, तो हळू आवाजात, घाबरू नको, मी आहे.
तिचा तोल जरा पुढे पुढे होऊ लागतो आणि ती हलकेच त्याच्या छातीवर विसरते. आरवला पहिल्यांदाच तिच्या श्वासाचा उबदार स्पर्श जाणवतो. तो तिला जरा आपल्याकडे ओढतो, खूप सॉफ्टली. दोघं एकमेकांच्या खूप जवळ. तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर येतात. तो हाताने केस बाजूला सारतो आणि विचारतो, आद्या, तुला खरंच माझ्याशी कम्फर्टेबल वाटतंय का? मी घाई करणार नाही. मी मुलगा तो घाई करणारा नाही आहे. तू हवं तितक्या वेळात माझ्याजवळ येऊ शकतेस. आद्या त्याच्या छातीवर हात ठेवून पहिल्यांदा सरळ त्याच्या डोळ्यात पाहते. ती आधी घाबरत होते, पण आता तुम्ही जवळ असलात की वेगळंच वाटतं. आरवच्या चेहऱ्यावरचं ते शांत हळवं स्माईल तिला अजून मऊ करून टाकतं. तो हळू आवाजात म्हणतो, ठीक आहे, मग थोडं अजून जवळ येऊ. आद्या थोडी लाजते, पण परत दूर होत नाही. ती फक्त एवढंच म्हणते, जवळ पण शांत. आरव हसतो. तसंच करतो. तो तिला स्वतःकडे हलकंसं घेतो. कसलाही जोर नाही, धारिष्ट नाही, साधं उबदार जपून. आद्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. ते दोघं तिथे शांत उभे राहतात. शब्द नाहीत, फक्त श्वास एकत्र. त्या दिवशी आद्या पहिल्यांदा मनात म्हणाली, हा मुलगा मला दुखावणार नाही. त्या रात्री आद्या गॅलरीत बसली होती. हवेत हलका गारवा, पण तिच्या मनात अजून जुन्या आठवणींचा हलका धाक. आरव शांतपणे तिच्या मागे उभा राहिला. तिला बोलण्याची गरज नाही. त्याच्या उपस्थितीनेच तिला आराम वाटत होता. आद्या हळूच म्हणाली, आरव, मी कधी कधी घाबरते. तो तिच्या बाजूला बसला आणि शांतपणे विचारलं, कशाला? ती दूर पाहत म्हणाली, माझ्या भूतकाळाला. माझ्या मामांनी जे काही केलं ते अजूनही मनात आहे. कधी कधी वाटतं तुम्हीही कधी मला सोडाल. आरवने तिचे हात आपल्या हातात घेतले. हळू पण ठाम आवाजात म्हणाला, तू तुटलीस तेव्हा कोणी तुला सांभाळलं नाही. ते तुझी चूक नाही. आता मी आहे. आता कुठे जाणार नाहीस तू आद्या. आद्या त्याच्याकडे वळली. डोळ्यात पाणी, पण भीती नाही. तो तिला अजून जवळ ओढतो आणि तिच्या डोक्यावर हलकासा हात फिरवतो. मी तुझ्या भूतकाळाशी नाही, तुझ्याशी लग्न केलंय. तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. ते त्याच्या हातावर आपला चेहरा ठेवते. हलकी लाजते, पण त्याच्याकडे जाऊन टेकते. आरव त्याला जाणवतं ते त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवते. तो हळूच तिच्याकडे झुकतो. तिच्या डोळ्यांच्या कडा बघतो. हळूच तिच्या कपाळावर किस ठेवतो. सिम्पल, टेंडर, अफेक्शनेट. कोणताही ड्रामा नाही, फक्त प्रेम आणि जपणं. आद्या त्याच्या मिठीत घट्ट शिरते. तो हात तिच्या पाठीवर हलकासा फिरवत म्हणतो, आता रोज असंच राहायचं. मी तुला सांभाळणार आणि तू माझ्यावर हसणार, रागावणार, प्रेम करणारी राहशील. ती हळूच हसते, हलकंसं लाजते आणि डोळे मिटून म्हणते, खूप उशिरा मिळालं, पण बरोबर मिळालं. आरव तिला अजून घट्ट जवळ घेतो. शांतपणे हसतो आणि म्हणतो, तू माझी आहेस आणि मी तुझा. ते दोघं तिथे बराच वेळ फक्त एकत्र बसतात. शब्द नाहीत, फक्त श्वासांची ऊब आणि हळू रोमॅन्टिक इंटिमेसी. ही पहिली खरी पूर्ण प्रेमाची रात्री, जिथे दोघे एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळलेले आहेत. तुम्हाला जर ही रोमॅन्टिक स्टोरी आवडली तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या स्टोरीसाठी. पुन्हा भेटूया एका नवीन अशाच कथासोबत. श्री स्वामी समर्थ.